सही नाही करणार मी. अनु, सर अनु तू जर आता सही केली नाहीस ना तर मी मेलो तरी तुझं तोंड बघणार नाही. बाबा, तू मला मेलीस आणि मी तुला मेलो. बाबा, देव करू आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. पण जिद्दीपायी करताय तुम्ही, हे सगळं माहितीये मला. नाही, मला हेही माहितीये की माझ्या काळजीपोटी करताय. पण बाबा, त्यांनी काही चूक केली नाहीये. खोटा आरोप केलाय कोणीतरी यांच्यावर. का कळत नाहीये तुम्हाला? त्यामुळे मी FIR वर सही करणार नाही. इन्स्पेक्टर, ही तिच्या नवऱ्याला घाबरून सही करत नाहीये. पण गुन्हा झालाय हे तुम्हालाही माहितीये ना. आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलाय. हो, मीही पाहिलाय व्हिडिओ. नाही, या माणसाला बघितलंय ना मी. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. यांनी सही नाही जरी केली तरी जो गुन्हा झालाय ना त्यावर आपण काही ना काहीतरी कारवाई सर, पण गुन्हा घडलाच नाहीये, हे सगळं खोटं आहे. हो मॅडम, बस झाला आता. अहो, तुमचे वडील सांगतायत तरी तुम्ही तुमच्या नवऱ्याची बाजू घेताय. पण का? आणि मी याला सोडलं तर हा तुम्हाला त्रास देणार नाही हे कशावरून? याची खात्री आहे का तुम्हाला? तसंही मॅडम, आम्ही या केसेसमध्ये समेट करण्याचाच प्रयत्न करतो. पण तुमची ही केस समेट करण्यासारखी नाहीये, कारण तुमच्या बहिणीने मला या केसबद्दल सगळं सांगितलंय. मॅडम, अहो, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा दोषी असतो आणि तुम्ही तेच करताय. मॅडम, तुम्ही हे सगळं करून यांची बाजू घेऊन वाईट मार्गाचं समर्थन करताय. मॅडम, असं करू नका. अहो, काहीतरी स्टँड घ्या. यांनी जर अन्याय केला असता, मला मारलं असतं, तर मी तुम्हाला सगळ्यांचं ऐकून घेतलं असतं. पण ह्यांनी हा गुन्हा केलाच नाहीये. नाही मारलंय त्यांनी मला. बाबा, कसं सांगू मी तुम्हाला सगळ्यांना? कुणीतरी मुद्दामून बनवलाय तो व्हिडिओ यांना फसवण्यासाठी. तर कोण कशाला असा खोटा व्हिडिओ बनवेल मॅडम? बरं, कोणी तुमच्या वाईटावर आहे का? नाव सांगा मला. हा ताई, बोल. हॅलो निरंजन, सगळं सेफ आहे ना? नाही, आपण पकडले जाणार नाही ना? डोंट वरी ताई, काळजी करू नकोस. कुणाला काही कळत नाही आणि ती मूर्ख अनु आता काहीही करू शकणार नाहीये. आता ते घर तुझं आहे समज आणि राज्य कर त्या घरावर. ओके, बाय. आहे एक माणूस जो आमच्या वाईटावर उठलाय. त्याचं नाव आहे तेलंग.
साहेब आम्ही त्यांना पैसे देणं लागतो. अहो पैसे दिले नाही म्हणून असं कोणी का करेल? आणि ह्यांना तुरुंगात टाकून त्यांना त्यांचे पैसे मिळणार आहेत का? आणि हा व्हिडिओ घरात शूट झालाय. एक्झॅक्टली. त्यामुळे हे काम घरातल्याच कोणाचं तरी आहे. नाही नाही साहेब, माझ्या घरातल्यांनीही केलेलं नाहीये. आणि साहेब माझ्या घरातलं कोणीही असं नाहीये जे इतक्या खालच्या पातळीला जाऊन असं काहीतरी करेल. खरंच साहेब विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला सांगते माझ्या घरातले खूप चांगले आहेत. कुणीही असं करणार नाही. हे कोणीतरी मुद्दामून केलंय. या सगळ्याशी त्यांचा काही एक संबंध नाहीये. जो अपराध त्यांनी केलाच नाहीये त्याची गुन्हा त्यांना का मिळावी? त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना देऊ नका साहेब, प्लीज. हनू अगं, तू हे सगळं का बोलतीयस? का वाचवतीयस त्यांना? कारण नीरजा ही माझी माणसं आहेत. अविनशी लग्न करून जेव्हा मी या घरात आले तेव्हा ती सगळी माणसं माझी झाली, माझी हक्काची. नातं आहे माझं त्यांच्याशी. आणि हे सगळे माझी जबाबदारी आहे. त्यामुळे का नाही मी त्यांची बाजू घेणार? अवघड आहे. हे खरंच अवघड आहे बाई तुमचं. हे तुमच्यासारख्या बायकांमुळे ह्या असल्या माणसांना चेव येतो. सुनेला पाय पुसणं काय बनवतात, त्यांचे हाल हाल काय करतात. पण साहेब माझी माणसं अशी नाहीये. ते सगळे निर्दोष आहेत आणि हे सिद्ध करीन मी. सर तुम्ही काळजी नका करू. या माणसाला सरळ करतो मी माझ्या पद्धतीने. बाबा प्लीज. आई आई तुम्ही बस झाली नाटकं तुझी. जे करायचं ते करून मोकळी झालीस ना. मग आता थांबलीस कशाला? जा ना माहेर निघून.